नमस्कार. श्री गुरुचरित्र हे केवळ एका ग्रंथाचं नाव नाहीये, तर गुरु-शिष्य परंपरेतल्या एका अगाध शक्तीचा आणि कृपेचा तो एक जिवंत झरा आहे. आज आपण याच पवित्र ग्रंथाच्या महासागरात डुबकी मारणार आहोत आणि काही अनमोल मोती शोधणार आहोत. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. आपल्या या विवेचनाचा पायाच मुळी हा सुप्रसिद्ध श्लोक आहे. जरा विचार करा, यात गुरुला फक्त एक शिक्षक नाही तर साक्षात परब्रह्म मानलं आहे. म्हणजे काय, तर सृष्टीचे निर्माते ब्रह्मा, पालनकर्ते विष्णू आणि संहारक महेश या तीनही दिव्य शक्तींचं जे एकवटलेलं रूप आहे ते म्हणजे गुरु. ही कल्पनाच किती भव्य आहे, नाही का? आणि ह्याच भव्य संकल्पनेवर गुरुचरित्राचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत उभा आहे, तो म्हणजे गुरूंचं सर्वोच्च निर्विवाद स्थान. आता या ग्रंथाला कामधेनू असं का म्हणतात? कारण जशी कामधेनू गाय कोणतीही इच्छा पूर्ण करते, अगदी त्याचप्रमाणे हा ग्रंथ फक्त ज्ञानाची भूक नाही भागवत, तर भक्तांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य ठेवतो, अशी एक दृढ श्रद्धा आहे. आता हा विचार बघा, गुरुतत्वाचं महत्त्व यापेक्षा जास्त प्रभावीपणे क्वचितच कुठे मांडलं गेलं असेल. गुरुचरित्र सांगतं की देव कोपला तर गुरु वाचू शकतो, पण जर गुरुच कोपला तर देवसुद्धा वाचवू शकत नाही. हे एकच वाक्य आध्यात्मिक साधनेत गुरूंचं स्थान देवापेक्षाही किती वरचं मानलं आहे हे आपल्याला स्पष्ट करून जातं. पण हे फक्त बोलण्यापुरतं तत्वज्ञान आहे की याला काहीतरी सत्याचा आधार आहे? गुरुचरित्र आपल्याला एक अशी कथा सांगतं जी गुरुसेवेच्या या अफाट सामर्थ्याचा जिवंत पुरावा देते. ही कथा आहे अशक्य गोष्ट शक्य होण्याची. ही गोष्ट आहे एका गावातल्या साठीच्या घरातल्या एका स्त्रीची. वय झालं होतं, वार्धक्य दारात येऊन उभं होतं, पण तिचा पाळणा मात्र रिकामाच होता. आणि त्या काळात या एकाच कारणामुळे तिला समाजात खूप दुःख आणि अवहेलना सहन करावी लागत होती. पण तिची श्रीगुरूंवरची श्रद्धा अतूट होती. तिची ती निस्वार्थ सेवा पाहून श्रीगुरूंना तिची करुणा आली आणि ते तिच्यावर प्रसन्न झाले. प्रश्न हा होता की चमत्कार घडणार तरी कसा? तिचं शरीर म्हणजे एक वाळलेलं, पानं गळून गेलेलं झाड झालं होतं. जिथे निसर्गाचे नियमच संपलेले होते, तिथे नवीन पालवी फुटणार तरी कशी? आणि इथेच तर्काच्या पलीकडची गुरुकृपा काम करते. श्रीगुरूंनी तिला एका सुकलेल्या औदुंबराच्या खोडाची सेवा करायला सांगितली. आणि जे घडलं ते अविश्वसनीय होतं. तिच्या त्या निस्सीम श्रद्धेच्या सिंचनाने ते निर्जीव लाकूड पुन्हा हिरवंगार झालं. त्याला अक्षरशः पालवी फुटली. आणि जो चमत्कार त्या निर्जीव खोडासोबत घडला ना, तोच तिच्या आयुष्यातही घडला. वयाच्या 60व्या वर्षी निसर्गाच्या सगळ्या नियमांच्या पलीकडे जाऊन तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. हे आहे गुरुकृपेचं सामर्थ्य, जे अशक्यालाही शक्य करून दाखवतं. मग साहजिकच प्रश्न पडतो की इतकी मोठी कृपा मिळवण्यासाठी शिष्याचा मार्ग कसा असला पाहिजे? गुरुचरित्र यावर सुद्धा अगदी स्पष्ट मार्गदर्शन करतं. ग्रंथानुसार शिष्यामध्ये 3 गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला, दृढ भक्ती, म्हणजे गुरूंच्या सामर्थ्यावर किंचितही शंका न घेता ठेवलेला ठाम विश्वास. दुसरा, निस्वार्थ सेवा, म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेली सेवा. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे संपूर्ण शरणागती, म्हणजेच आपला मीपणा, आपला अहंकार गुरूंच्या चरणी पूर्णपणे विसरून जाणं. आणि गुरु आज्ञेचं महत्त्व सांगताना ग्रंथ एक गंभीर इशाराही देतो. गुरुचे वाक्य जो न करी, तोची पडे रौरव घोरी. याचा सरळ अर्थ आहे की गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करणाऱ्याला भयंकर परिणाम भोगावे लागतात. गुरूंच्या शब्दाला इथे अक्षरशः ब्रह्मवाक्य मानलं गेलं आहे. तर मग या श्रद्धेच्या मार्गावर चालणाऱ्या साधकाला आणि गुरुचरित्राचं पठण आणि श्रवण करणाऱ्या भक्ताला या सगळ्याचं अमृत फळ म्हणून नेमकं काय मिळतं? चला ते पाहूया. यालाच म्हणतात फलश्रुती. गुरुचरित्र पठणाने मिळणाऱ्या फळांची यादी बघितली ना, तर त्यात मानवी जीवनाच्या दोन्ही बाजूंचा विचार दिसतो. म्हणजे एकीकडे धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य आणि कौटुंबिक सुख, तर दुसरीकडे या सगळ्या सुखांच्या पलीकडे जाऊन अंतिम ध्येय म्हणजेच मोक्षप्राप्तीचं आश्वासनसुद्धा मिळतं. म्हणूनच गुरुचरित्र हे फक्त देव्हाऱ्यात ठेवण्याचं एक पुस्तक नाही, तर ते रोजच्या जीवनात वापरण्याचे एक मार्गदर्शक आहे. संकटाच्या वादळात धीर देणारा आणि योग्य दिशा दाखवणारा एक अढळ दीपस्तंभ आहे. आणि शेवटी हा ग्रंथ आपल्याला एका फार महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जातो.
आजच्या या धावपळीच्या अनेक प्रलोभनांच्या कलियुगात जिथे हजारो मार्ग आपल्यासमोर दिसतात, तिथे गुरूवरील अतूट श्रद्धा आणि निस्सीम भक्ती हाच मुक्तीचा खरा आणि अंतिम मार्ग असू शकतो का? यावर नक्कीच विचार करायला हवा.